पवन पुत्र हनुमान की जय, पवन पुत्र हनुमान की जय, पवन पुत्र हनुमान की जय। जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरड या ठिकाणी असणाऱ्या बरडच्या पालखी तळावरील फाटीवर. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 22 मार्च रोजी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे. खटके वस्ती गोखळी या गावचे ग्रामदैवत असणाऱ्या हनुमान जयंती उत्सवानिमित्त हे मैदान आयोजित केलं जातं. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशानिमित्त संपन्न होणार आहे व या मैदानाची बक्षिसाची रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. नमस्कार. आपला परिचय द्या, नाव सांगा. मी बजरंग दिलीप गावडे, खटके वस्ती गोखळी. बरं, या मैदानाचे प्रमुख आयोजक का? हो दादा, काय सांगाल, मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आले आणि किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे? हे मैदान हनुमान जयंती खटके वस्ती गोखळी यात्रा कमिटीच्या वतीनं हे मैदान घेण्यात येणार आहे. तसेच ह्याचं औचित्य दुसरं, या ठिकाणी रोहनभाया गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान घेत आहोत. बरं, आणि किती तारखेला मैदान संपन्न होते दादा? हे मैदान 22 तारखेला संपन्न होणार आहे बरड पालखी तळावच्या मैदानावरती. बरं, त्याचबरोबर दादा, अजून काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान घेण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे? या ठिकाणी खऱ्या अर्थानं बळीराजा या आपल्या प्राण्यांची, बैलांची जेवढं मुलावरती प्रेम करतो एवढं तो प्राण्यावरती प्रेम करतो. आणि खऱ्या अर्थानं माझ्या कुटुंबामध्ये 20-25-30 वर्ष झालं गावरान सर्व गायी म्हशी वगैरे असाच प्रकार आहे, जर्शाचा प्रकार नाही. आणि शेतकऱ्याला या ठिकाणी एक प्रेरणा म्हणून, एक उत्तेजित करण्याच्या हिशोबाने हे मैदान आपण घेत आहोत. या ठिकाणी हे मैदान घेण्याचं गोसंवर्धन हे वाढलं पाहिजे. शेतकऱ्यांनी गावरान गायी ह्या पाळल्या पाहिजेत. प्रत्येकाच्या दारामध्ये एक खोंड, एक बैल असावा. आणि मी पूर्वीपासून या ठिकाणी आम्ही साध्या गावरान गाय आमच्याकडे आहेत आणि ह्याचा प्रचार प्रसार करण्याकरता खऱ्या अर्थानं गोसंवर्धन करण्याकरता ही मैदान भरवत आहे. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? प्रोसेस पूर्ण होत आलेली. कधी पाहायला मिळेल परवानगी? परवानगी आपल्याला मैदानाच्या एवढ्या 2 दिवसाच्या आत ते प्रसारित सोशल मीडियावर केली जाईल. ह्या परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं संबंधित मैदानाची पाहणी करण्यात आली का? आली. बरं, मैदानाचं स्वरूप काय? आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे? आदत मैदान आहे. बरं, आणि मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. या ठिकाणी पहिलं बक्षीस 71,000 आहे. बरं, या ठिकाणी दुसरं बक्षीस 51,000 आहे. तिसरं 31,000 आहे. चौथं 21,000 आहे. आणि पाचवं 11,000 आहे. सहावं 8,001 आहे. आणि 7वं बक्षीस 7,001 आहे. अशा स्वरूपाची वर बक्षीस आहे. नंतर त्या ठिकाणी आपण 2-2 हजाराची या ठिकाणी 6 बक्षीस आहेत खाली. सिमीला 2 नंबरना उतरल्या गाडीला किती रोख रकमेचं बक्षीस असणार आहे? 2,000चं प्रत्येकी 1 ते 7. हां. आणि मेन बक्षिसं प्रत्येकी अनुक्रमे 1 ते 7. 1 ते 7. त्या बक्षिसांच्या व्यतिरिक्त मेन बक्षिसाला अजून ढाली सन्मान चिन्ह काय आहे का? ढाली या ठिकाणी आपण देणार आहे प्रत्येक ह्याला वरच्या येणार आहे. मेन बक्षीस. मेन बक्षीस. बरं, आणि प्रवेश फी किती असणार आहे? 800 रुपये. 800 रुपये. आणि मैदानाचे ऑनलाईन लॉट कधी काढले जातील? 21 तारखेला संध्याकाळी काढले जातील. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडेल का? हा, त्यांच्या नियमानुसारच पार पडेल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मी सर्व बैलगाडा चालक मालक प्रेमी या सर्वांना विनंती करतो, हे मैदान खऱ्या अर्थानं आपल्या या भागामध्ये माऊलींचा मार्ग पंढरपूर ते फलटण या मार्गाशेजारी बरड शेजारी जवळच आहे. तरी या मैदानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण सर्व सूत्रसंचलन वगैरे जी करणारी मंडळी आहेत त्यांची नावं घेणं आवर्जून या ठिकाणी गरजेचं आहे. या ठिकाणी झेंडापंच म्हणून पप्पू मंडले असतील, गजानन मदने असतील, राजेंद्र शिपकुले असतील, तसेच प्रताप तात्या झांजुर्णे समालोचक असतील, प्रवीण घाटे असतील, आनंद पवार सर असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी नंबर टेकर मिथुन मदने सर्व मंडळी या ठिकाणी चोख असं काम या ठिकाणी बजावतील आणि हे निपक्षपातीपणे या ठिकाणी मैदान पार पडलं जाईल. सर्वांनी जास्तीत जास्त वेळेच्या आत लवकर नोंदणी करावी.
परत या ठिकाणी आम्हाला अनुभव असा आहे की आम्हाला घ्यायचं आहे आम्हाला, पण एकदा आम्ही तो नियम घालून दिला आहे, त्या नियमाच्या बाहेर नंतर कोणाचीही गाडी घेतली जाणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर प्रत्येकाने ऑनलाईन पैसे द्यावेत, त्याचे संपर्क नंबर आपल्याला दिलेत आणि आपल्या गाड्या नोंदवून घ्याव्यात. चालते, धन्यवाद दादा. आपल्या समयेत फलटण तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक बापूराव माळवे आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. दादा, काय सांगाल पुन्हा एकदा बरडच्या पालखी तळावरती भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान दिनांक 22 मार्च रोजी संपन्न होते. सुंदर अशी तयारी सुरू आहे. तर आत्ता सध्या मैदानाची स्थिती काय, फाट्या कधी उजळून होतील? फाट्या 1-2 दिवसात उजळून होतील. बरं, आता आपण वळू मैदानाकडं. जे नवीन बैलगाडी मालक आहे त्यांना मैदानाची माहिती व्हावी आणि मैदानाची स्थिती काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. तर एकूण मैदान कसं आहे, रान कसं आहे, माती कशी? हे मैदान कटनाचं मैदान आहे. ह्या मैदानामध्ये 10 फाट्या आहेत आणि एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? 10 फाट्या आहेत मैदानात. फाटीच्या आतातमधलं अंतर किती ठेवण्यात आलं? साधारण 13 फूट अंतर आहे मध्ये. बरं, त्याचबरोबर आदतचं मैदान तुम्ही घेताय त्यामुळे एकूण पल्ला किती ठेवण्यात आलाय? साधारण 850 फुटाच्या आसपास पल्ला आहे मैदानात. बरं, त्याचबरोबर एकूण सुट्टीच्या ठिकाणी किती गट उभे राहू शकतात? 10 गट उभे राहू शकतात. निकाल रेषेत समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? साधारण 600 ते 700 फूट अंतर आहे गाडी थांबण्यासाठी. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? असा कुठलाही घटक नाही मैदानात. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत, याचा मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, केला जाईल. नंदींना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही याची सगळी खबरदारी घेतली जाईल का? घेतली जाईल. मैदान ज्या दिवशी संपन्न होणार आहे त्या दिवशी एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड असेल? साधारण 50% दोन्ही साईडला बॅरिगेट असेल. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे म्हणजेच 22 मार्च रोजी सकाळी या ठिकाणी सकाळपासून ते मैदान संपेपर्यंत संध्याकाळपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार हो, आहेत. उपस्थित असणार. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली, हो, केली. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो, केली. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, पट्टी आहे. त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? निकाल रेषेवरती 2 आहेत. आणि सुट्टीच्या ठिकाणी 1 आहे. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल दादा? बैलगाडी मालकांना या संदर्भात वेळेत नोंद करून घ्यावे आणि मोठ्या प्रमाणात आयोजकांना सहकार्य करावे. आणि या मुलाखतीच्या माध्यमातून मी असं आवाहन करतो की जी तुम्हाला काय बैलगाडी मालकांना अडचण विचारायची असेल तर जे संपर्क दिलेत त्यांनाच विचारा. आणि जे नोंद करायची फक्त त्या नोंद करणारापाशी नोंदच करा आणि अडचण असेल ते संपर्कवाल्यांना करा. दादा, या फाटीचं वैशिष्ट्य काय? आता हे कितवं मैदान होते? साधारण ह्या फाटीवरती 7 ते 8 मैदान होऊन गेलेली आहेत आतापर्यंत. ह्या फाटीवरती अनेक नवीन चेहरे उदयास आलेत. ह्यावेळेस जे आदतचं मैदान होणार आहे तर या आदतच्या मैदानात सुद्धा नवीन चेहरे पाहायला मिळतील का? 100% नवीन चेहरे पाहायला भेटतील. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल पुन्हा एकदा नवीन बैलगाडी मालकांसाठी? नवीन बैलगाडी मालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवावा असं आवाहन करतो. चालते, धन्यवाद दादा. आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक रोहित यादव सर. सर नमस्ते. नमस्ते सर, पुन्हा एकदा बरडच्या पालखी तळावरती जी फाटी आहे त्या ठिकाणी भव्यदिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक 22 मार्च रोजी हे मैदान संपन्न होतं आहे. अतिशय एक सुंदर अशी फाटी म्हणून बरडची पालखी तळाची फाटी नावाजली जाते. तर काय सांगाल, कशा पद्धतीनं आयोजकांकडनं या मैदानाची तयारी सुरू आहे? आता मैदानाचं काम तर चालू झालेलं आहे आणि येत्या 1-2 दिवसामध्ये पूर्ण काम आपल्याला पाहायला मिळेल. तसंच ही फाटी सर्व बैलगाडी मालकांना परिचित असून बंदीनंतर जवळजवळ 7 ते 8 मैदानं या फाटीवरती झालेली आहेत. आणि या फाटीचं वैशिष्ट्य काय सांगाल? आदत बच्चांच्या विषयी काय सांगाल? आता मी नेहमी म्हणतो बरडमधील फाटी ह्या फाटीवरती नेहमी नवीन चेहरे पाहायला भेटतात. एक उदाहरण पाहायचं म्हटलं तर हिंदकेसरी आदत सचिन जो आहे पुशेगावला झालेला, त्याची सुरुवात 1 नंबरची फलटणचा वेगाचा बादशाह म्हणून ज्याला समजलं जातं असा सर्जा आणि सचिन यांनी या मैदानामध्ये 1 नंबर केला आणि तिथून सचिनचं नाव अखंड भारतात पोचलं. त्यामुळं या फाटीवरती नेहमीच नवीन चेहरे उदयास येतात आणि आपल्याला पाहायला मिळतात. काय सांगाल या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी? संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार संपन्न होईल का? फलटण तालुक्यातील सर्वच मैदानं शासनाच्या नियमाप्रमाणे तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीप्रमाणे पार पडत असतात. या मैदानातला पहिला नियम,
बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो अवयव पुढे असेल त्यावरती निकाल दिला जाईल. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का आणि त्या चालकावरती काय कारवाई केली जाईल? जर धावत्या पट्टीमध्ये चालकाने कोणतंही गैरकृत्य केलं तर ती गाडी बाद दिली जाईल. तसेच सर्वांना माहीत आहे की तालुक्यामध्ये एकदम काटेकोरपणे नियमाचं पालन केलं जातं. जर असं कोणत्याही प्रकारे चुकीचं वर्तन करताना चालक गावला किंवा इतर कोणताही घटक गावला तर त्याच्यावरती फलटण तालुक्यात 3 महिन्याची बंदी घालण्यात येईल. त्याचबरोबर त्याच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? अशा गाडी निकालास पात्र राहणार नाही आणि तिला रोख रकमेचं बक्षीससुद्धा दिलं जाणार नाही. गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? गटाला समान गाड्या उतरल्या तर पुढे चाल दिली जाईल, परंतु सेमीला जर समान गाड्या उतरल्या तर दोघात संगनमत करावे लागेल किंवा संगनमत न झाल्यास आयोजकाच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने चिठ्ठी टाकली जाईल आणि जी गाडी निघेल ती गाडी पळवली जाईल. त्याच पद्धतीनं जर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्याचा संपूर्ण दिवस कालावधी राहील, परंतु आपल्याला जे अडचणी येतात त्यासाठी मी संघटनेच्या वतीनं एकच विनंती करेल की तुम्हाला जे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते आपले सेमीचे लॉट निघेपर्यंत किंवा सेमीच्या गाड्या खाली जाईपर्यंत घ्या, जेणेकरून आयोजकाला आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व फलटण तालुका यांना कोणत्याही प्रकारचं अडचण येणार नाही. डबल बैलाचं जे ऑब्जेक्शन घेणारी व्यक्ती त्याला काय नियम असणार आहे? ऑब्जेक्शन कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेत असताना आपणाला पुरावा सादर करणं गरजेचं आहे. तसेच जे काय ऑब्जेक्शन फी आहे ते आपणाला भरावी लागेल. डबल बैलाचं ऑब्जेक्शन सोडून इतर कुठलं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाच्या आतमध्ये घ्यायचं? साधारण जेवढे गट खाली जाणार आहेत तेवढा अवधी दिला जाईल. जर आदतचं मैदान आहे त्यामुळे आदतच्या दाताच्या संदर्भामध्ये जर काय ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीची नियमावली असणार? मैदानामध्ये येण्यापूर्वी जर वासराचा दात पडला असेल तर त्या वासराला पडण्याची संधी दिली जाणार नाही, परंतु जर वासराचा दात हालत असेल, पडण्याची शक्यता असेल आणि त्यांनी मैदान सुरू होण्यापूर्वी लाईव्हमध्ये आणि पंचाला जर त्याचे दात दाखवले तर मग त्या दात दाखवल्यानंतर जर दात वगैरे पडला तर त्याला पूर्ण तेवढा दिवस संधी दिली जाईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती राहील की अलीकडं असा ट्रेंड झालेला आहे की सर्व बैलगाडी मालक आदल्या दिवशी नोंद करत असतात, त्यामुळं आयोजकांना नोंदीच्या संदर्भात बऱ्याच अडचणी येत असतात. आता या फाटीमध्ये म्हणजे या मैदानाबाबत परवानगीची कोणतीही अडचण नाही, तसेच मैदानाबाबत कोणतीही अडचण नाही. बरेच मैदानं या ठिकाणी झाले तर कोणत्याही प्रकारचा संभ्रम न बाळगता आणि शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर नाव नोंदणी करून आयोजन कमिटीला आणि तालुका कमिटीला सहकार्य करावं. चालते, धन्यवाद सर. धन्यवाद. बरड गावातील प्रसिद्ध उद्योजक विलासभाऊ वाटोळे. दादा नमस्ते. दादा काय सांगाल, पुन्हा एकदा बरड गावामधील पालखी तळावरील फाटीवर भव्यदिव्य असे एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे, काय सांगाल? आमचे मित्र बजरंग नाना गावडे यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त साधून बरडवासियांना आनंद लुटण्यासाठी आणि हनुमान जयंतीच्या त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बैलगाडी शर्यत आयोजित केलेली आहे. बैलगाडी चालक मालकांना एवढंच मी सांगेल की अतिशय सुंदर प्रकारचं मैदान आहे आणि जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि गाड्यांची नोंदणी लवकरात लवकर करावा. चालते, धन्यवाद दादा.